जरी त्यांचे काही पदाधिकारी कुलदीप, मतदारसंघातील मी तुला थोड्या वेळासाठी थांबवतो. आपल्यासोबत आमदार प्रवीण दरेकर आहेत. दरेकरजी, नेमकी काय राजकीय घडामोड होते ही आम्हाला जर तुमच्याकडनं समजली तर नक्कीच आवडेल. पण या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस जे शरद पवारांच्या बाजूची आहे त्याचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले आहेत. आणि त्याचवेळी सुनील तटकरे, जी मूळ राष्ट्रवादी काँग्रेस आत्ता म्हणून सांगितली जाते, अजित पवारांच्या नेतृत्वाखाली जी ती स्थापना झाली होती त्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे दोघंही मुख्यमंत्र्यांकडे पोहोचले. नेमकं काय घडतंय महाराष्ट्राच्या राजकारणात? नाही, याच्यामध्ये आता आपण जो काही लावू तो अंदाजच त्या ठिकाणी असणार आहे. कारण मलाही नेमकं का कशासाठी ही त्या ठिकाणी बैठक होतीये किंवा नेते गेलेत हे निश्चितच माहीत नाही. तथापि गेले काही दिवस आपण त्या ठिकाणी ऐकतोय की शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एनडीए सोबत जाण्यासंदर्भात हालचाली सुरू आहेत. किंबहुना जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली बैठक झाल्याचं सुद्धा आपल्या माध्यमांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि त्याच्यामुळे एनडीए सोबत जाण्याची त्या ठिकाणी शक्यता त्या ठिकाणी निश्चितपणे वाटते. त्यातच आता तटकरे साहेब आणि पटेल साहेब हे दोघेही असल्यामुळे मग एकत्रित काही त्या ठिकाणचा काही त्यांचा विषय आहे का? कारण तसे पटेल तटकरे साहेबांचा राष्ट्रवादी दादांचा पक्ष हा एनडीए सोबत आहेच. परंतु आता नवीन पवार साहेबांच्या जयंत पाटलांसोबत त्यांनी जाणं म्हणजे नक्कीच त्याला दुसरा कुठला अँगल आहे का हे आपल्याला मला वाटतं काही वेळानंच त्या ठिकाणची बैठक आटोपल्यावर समजू शकेल. परंतु राजकीय घडामोडी निश्चितच काहीतरी त्या ठिकाणी होताना दिसत आहेत. ही काय बैठक आपण लगेच प्रवीणजी, अतिशय विनयाने म्हणतो की तुम्हाला याविषयी काही माहिती नाहीये, हे मला या क्षणी तरी खरं वाटत नाहीये. पण आपण जर काही घडामोडी लक्षात घेतल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे जे अजित पवारांच्या नेतृत्वाखाली वेगळी झाली होती त्याच्या अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांचं नेमणूक झाली, नियुक्ती झाली, त्या निवडून आल्या. पण आत्ता एका दिवसापूर्वी माजी राष्ट्रीय सचिवांनी त्याविषयी आक्षेप घेतला. जयंत पाटलांनी काही आमदार खासदारांची घेतलेली भेट, त्यानंतर जयंत पाटील आता थेट वर्षावर पोचले आहेत. त्याच वेळेला सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल पोचत आहेत. या सगळ्या घडामोडी लक्षात घेता सर्वसामान्य माणूसही सांगेल की मोठी काहीतरी राजकीय घडामोड होते आणि ती जर तुमच्यासारखा आमदाराकडनं आम्हाला समजली तर नक्कीच आवडेल. नाही, मी तुम्हाला म्हणालो ना की राजकीय घडामोडी नक्कीच आहे. आता याच्यामध्ये एनडीए सोबत येण्याची शक्यता त्या ठिकाणी दाट आहे आणि त्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी आमचं नेतृत्व किंवा राज्याचे प्रमुख म्हणून देवेंद्रजींशी चर्चा त्या ठिकाणी होऊ शकते. आणि त्यातच भेटीला त्या ठिकाणी पटेल आणि तटकरे असल्यामुळे त्या ठिकाणी आणखी त्याच्यामध्ये काही वेगळं राजकारण आहे का याची मलाही त्या ठिकाणी उत्सुकता आहे. प्रवीणजी, धन्यवाद. आपण आम्हाला वेळ दिलात आणि सविस्तर चर्चा केली त्याबद्दल.